चला लवकर लवकर, आपल्याला जास्त वेळ नाहीये, अर्धा तास दिला फक्त किल्ला वरती फिरण्याकरता त्यांनी। अजूनपर्यंत एवढे गड किल्ले फिरलोय किंवा आपण सागरी जलदुर्ग केलेत, आपल्या कुठल्याच महादुर्गाच्या पायरीवर आपल्याला इथे ना खाली कासव बघायला भेटतो बघा, आपल्याला जागोजागी जंग्या बघायला भेटतील बघा। ह्या साईडला इथे ह्या जंग्याचा वापर आहे ना, मी किल्ल्याच्या आतमध्ये बघायला तुम्हाला सगळे बोरीची झाडं बघायला भेटतील आणि ते एवढे कावळे आहेत ना, ते 9 पायऱ्या आहेत, खाली उतरून आपल्याला जावं लागतं। बरोबर आपण इथून खाली उतरून गेलो आपण डायरेक्ट समुद्र साईडला पोहोचतो। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज चालू आम्ही सुवर्णदुर्ग या किल्ल्यावरती। काल आम्ही बाणकोट आणि वेळास गावातला जो कासव महोत्सव होतो ना, तो रात्री बघून आम्ही ह्या कोकण किनारा जो हॉटेल आहे तिकडे आम्ही रात्री स्टे करण्याकरता आलो होतो। एकदम सुंदर असं हॉटेल, तुम्हाला इथे AC आणि नॉन AC सगळ्या तुम्हाला रूम भेटतील एकदम स्वस्त दरामध्ये अशा, आणि तुमची रात्री जेवण्याची आणि सकाळी नाश्त्याची पण तुमची सोय होऊन जाईल। तर आता आम्ही चाललोय सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती। बघ आपली गाडी वगैरे सगळं आपलं रेडी आहे, तर आता निघूया सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती। सुवर्णदुर्ग किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये येतो। मुंबईपासून 240 किलोमीटर तर पुण्यापासून 210 किलोमीटरवर हा किल्ला आहे। हे बघा, आता आपण हरणे बंदरावर आलोय। आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्याकरता शेअरिंग बोट आहे बघा, इथून खालतून या साईडला बोट लागलेत। 200 रुपये पर पर्सनचे बोटीने हे घेतात। त्याला बोट लागलीच आहे, हे बघा दादा आवाज येतात, जा पटापट पटापट लगेच बोटीत जाऊया आणि पुढे निघूया। सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्याकरता आपल्याला हरणे बंदरावरून बोटीच्या सहाय्याने आपण किल्ल्यावर जाता येते। अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण किल्ल्यावर जातो। हे बघा, आत्ताच बोटीवरून खाली उतरलं, समोरच बोट लावली इथे आणि आपल्या बाजूला पूर्णपणे सुवर्णदुर्ग किल्ल्याची पूर्ण तटबंदी बघायला भेटते। मग तुम्ही हा सुवर्णदुर्ग किल्ला बघाल ना, बाकीचे जे इतर किल्ले आपले आहेत ना समुद्र किनारे, त्यांच्याशी खूप वेगळा किल्ला आहे। कारण की बाकीचे किल्ले आहेत ना, हे समुद्राचा बेट असतो ना, त्या बेटच्या कॉर्नरपासून तयार होत असतात, म्हणजे एकदम एंडपासून समुद्रापासूनच। पण हा किल्ला आहे ना, बघा समुद्राची बघा एक 15 ते 20 फूट जागा आपल्याला सोडलेली बघायला भेटते आणि नंतर किल्ल्याची पूर्णपणे भिंत आपल्याला बघायला भेटते। आणि चारी साईडला सेम असते किल्ल्याच्या का, एक किल्ल्याच्या आजूबाजूला तुम्हाला एक 20 ते 25 फूट जागा सोडलेली आहे आणि त्याच्या आतून पूर्णपणे किल्ला स्टार्ट झालेला आहे। हे किल्ल्याचं एक वेगळे पण आपल्या इथं आल्यावर सुवर्णदुर्ग किल्ल्याचं बघायला भेटते। चला इथून महादोरा साईडला जाऊया। बोट त्या साईडला पण थांबते, पण आता ओहोटी आहे ना, तिकडे बोट लावण्याकरता नीट जागा नाही आहे, त्याकरता बोट बरोबर किल्ल्याची ह्या साईडला थांबवली। चला लवकर लवकर, आपल्याला जास्त वेळ नाहीये, अर्धा तास दिला फक्त किल्ला वरती फिरण्याकरता त्यांनी। बघा पायऱ्या स्टार्ट झाल्यात आणि बघा समुद्र किती लांब आहे बघा, इथून एक 15 ते 20 फूट समुद्र लांब आहे म्हणजे पायऱ्यांपासून, आणि इथून किल्ला स्टार्ट होतो। आणि जागा बघा ना, इथं एकदम मोकळी जागा आपल्या इथं बघायला भेटते किल्ल्याच्या आजूबाजूला पूर्ण एकदम खतरनाक असा हा किल्ला सुवर्णदुर्ग। मग जेवढी आता जलदुर्ग बघितलेत ना, त्यांच्यापेक्षा हा वेगळा आहे। तर तुम्ही जंजिरा बघाल, पद्मदुर्ग बघाल, तुम्ही खांदेरी बघाल, अलिबागचा किल्ला बघाल, ते बघाल ना तुम्ही, बरोबर समुद्राच्या साईडनेच स्टार्ट होतात ते पूर्णपणे किल्ले। म्हणजे जो बेट असतो ना, त्या बेटाच्या स्टार्टिंग पॉईंटपासूनच। तर आपण बरोबर किल्ल्याच्या महाद्वारापर्यंत आलोय सुवर्णदुर्गच्या। ते बाजूलाच महाद्वार तुम्हाला दाखवतो बघा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा हा सुवर्णदुर्ग किल्ला आहे आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सुवर्ण काळाला या सुवर्णदुर्ग किल्ल्यापासून सुरुवात झाली होती। हे बघा, किल्ल्याच्या बरोबर महाद्वाराची इथं आलोय। तुम्ही किल्ल्याचं महाद्वार बघाल ना, एकदम गोमुखी आकाराचं असं महाद्वार आपल्याला बघायला भेटतं। 2 बुरुजांच्या आतमध्ये बांधलेले पूर्णपणे महाद्वार आहे। ह्या बुरुजांच्या जवळ येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला हे महाद्वार अजिबात दिसणार नाही। तुम्ही समुद्र खालच्या साईडनी बघाल ना, तुम्हाला दोन्ही बुरुज बघायला भेटतील आणि भिंत बघायला भेटेल। जोपर्यंत एकदम समोर येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला हे महाद्वार बघायला भेटणार नाही। आणि असे गोमुखी आकाराचे महाद्वार
बांधण्याची पद्धत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमालाच होती. म्हणजे त्याच टायमाला अशी बांधण्याची पद्धत सुरुवात झाली म्हणजे गोमुखी करायची. जसं आपण महादेवाच्या जवळ आल्यावर ना आपल्या हनुमंतरायांची ती मूर्ती बघायला भेटते, पूर्ण दगडामध्ये कोरलेली, पूर्ण असं शेंदूर लावलेली मूर्ती बघायला भेटते. एकदम भक्कम असे महाद्वार आहे का. महाद्वारावर तुम्हाला जास्त कुठली पुष्पकमल किंवा शरपशिल्प तुम्हाला अशी काही जास्त बघायला भेटणार नाही. एकदम साधं सिंपल, फक्त वरती छोटंसं कमळाचं फुल बघा वरच्या साईडला वरती. आणि बरोबर ना अजूनपर्यंत एवढे गड किल्ले फिरलो आहे किंवा आपण सागरी जलदुर्ग केलेत, आपल्या कुठल्याच महाद्वाराच्या पायरीवर आपल्याला इथे ना खाली कासव बघायला भेटतो बघा. इथे बरोबर पायरीच्या इथे आपल्याला कुठं अजूनपर्यंत बघायला भेटला नाही. पण तुम्ही आतमध्ये बघाल ना तुम्हाला असं कुठलंच असं महादेवाचं वगैरे मंदिर आतमध्ये बघायला भेटत नाही ह्या किल्ल्याच्या मध्ये. पण इथं आपल्याला कासव पूर्ण दगडामध्ये कोरलेला तिथे बघायला भेटतो. चला आपण महादेवाचं दर्शन घेऊया, डायरेक्ट आतमध्ये जाऊया. हे बघा, जसं आपण महाद्वारातून आत आल्यावर ना आपल्याला सैनिकांना बसण्याकरता दोन्ही साईडला देवड्या बघायला भेटतात. एक ह्या एक साईडला देवडी आहे आणि ह्या एक साईडला देवडी आहे. ही तुम्ही देवडी बघाल ना आतल्या साईडला अजून आपल्या बुर्जाच्या आतमध्ये एक खोली बघायला भेटते बघा. त्या आतमध्ये अजून एक खोली मस्त अशी आतमध्ये एकदम मोठी अशी माझी देवडी बघायला भेटते. आणि इथूनच आपण किल्ल्याच्या आत जातो. जसं आपण महाद्वारातून आत आल्यावर ना तुला वरती बुर्जावर जाण्याकरता इथं आपल्या पायऱ्या बघायला भेटतात. तर बघूया वर जाऊन आपण. हे बघा, जसं आपण वर चढून येतो ना तर आपल्याला अजून एक खालच्या साईडला इथे बघा एक खोली बघायला भेटते, पण पूर्णपणे मातीने भरली. तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवतो बघा. हे बघा, गडाच्या महाद्वाराच्या वर आलोय. आपल्याला जागोजागी जंग्या बघायला भेटतील बघा. ह्या साईडला इथे ह्या जंग्याचा वापर आहे ना जेव्हा कुठला शत्रू जर महाद्वारावर डायरेक्ट येईल हमला करून वरती, तर इथून गरम पाणी, तेल किंवा पान इथून मारले यायचे. खालच्या साईडला बरोबर आपल्या महाद्वार बघायला भेटेल बघा. बरोबर आपल्या बरोबर महाद्वार ह्याकरता पूर्ण बघायला तुम्ही ते जंग्या इथे बघायला भेटा पूर्ण सभोवती पूर्ण दोन्ही बुरुजांच्या. आणि या किल्ल्याची तटबंदी आणि जे बुरुज तुम्हाला पूर्णपणे शाबूत बघायला भेटली इथं असलेले. आणि इथे ना फक्त आता ना जास्त करून बोरीची झाडं जास्त आली बघा आतमध्ये. सगळी तुम्हाला बोरीची झाडं बघायला भेटतील. किल्ल्याच्या पूर्णपणे आतमध्ये बोरीची झाडे, 1 ते 2 पाण्याचे टाके पण आहेत. तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर मी. सुवर्णदुर्ग किल्ल्यावर बघण्याकरता आपल्याला कुठल्याही प्रकारच्या वास्तू किंवा वाड्यांचे अवशेष आपल्याला बघायला भेटत नाही. 2 ते 3 पाण्याचे टाके आणि किल्ल्याची पूर्णपणे शाबूत असणारे तटबंदी आणि किल्ल्याचे बुरुज आपल्याला बघायला भेटतात. आतमध्ये पूर्णपणे बोरीची झाडं पूर्णपणे वाढलेली आहेत आणि त्याकरता आपण अर्ध्या तासामध्ये हा पूर्णपणे किल्ला फिरून आपण बाहेर येऊ शकतो. हा सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवरून पूर्णपणे फिरू शकतो आणि आतमध्ये तुम्ही येऊ शकता. अशी एकदम मोठी जागा आहे, पण बघण्याकरता वास्तू इथं खूपच कमी आहे. इथं आल्याला ना आपलं एक पाण्याचं खोदीव टाका बघायला भेटतो बघा. साईडला जरा बांधकाम पण केलं बघा. सध्या पाणी पूर्णपणे घाण हिरवं असं पाणी झाले. त्या साईडला अजून एक टाके, ते पण खूप मोठे, ते पण खोदलेले टाके पूर्णपणे. आणि मला वाटतं या टाक्यांमध्ये जेही दगड बिगड काढले असतील ना पूर्ण खोदून त्या टायमाला आणि पूर्ण किल्ल्याच्याच बांधकामाकरता वापरले. कारण तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये बघायला तुम्हाला सगळे बोरीची झाडं बघायला भेटतील. आणि ते एवढे कावळे आहेत ना नुसते काव काव करतायत बस, बाकी काय नाही. एकदम खतरनाक असे आपले कावळे इथे बघायला भेटतात. हे बघा सगळीकडे तुम्हाला कावळे इथे बघायला भेटतील. कुठं दुसरं काय तुम्हाला जास्त किती बघायला भेटत नाही. कावळ्यांची संख्या जास्त आहे किल्ल्यावरती. आपला चुन्याचा घाण्याचा जो चाक असतो ना, म्हणजे तो आपल्या दगडातला पूर्णपणे बघायला भेटतो. तुम्हाला चुन्याचा घाण्याचा इथे कुठे आजूबाजूला अजिबात तुम्हाला बघायला भेटणार नाही, पण आपल्याला हे चाक बघायला भेटते इथे. मला असं वाटतं इथे चुन्याचा घाण्याचा खाली असेल, पण पूर्णपणे या मातीखाली तो दडला गेला असेल. आणि तुम्ही यासाठी तटबंदी बघाल ना पूर्णपणे ढासळलेली तुम्हाला तटबंदी बघायला भेटते बघा. खालच्या साईडला आहे, पण वरची जी तटबंदी आहे ना पूर्णपणे ढासळलेली. इथून तुम्ही चालू नाही शकत, तुम्हाला इथून मधूनच यावं लागेल या मधल्या साईडने. एक टाकं बघायला भेटतं, एकदम मोठाचं टाकं बघा पाण्याचं, एकदम त्या साईडपर्यंत गेले. मी पण मग अशी बोलत असते पहिलं जसं होतं ना तसंच हे पण टाकं आहे, पण इथे पाणी पण एकदम घाण झाले.
ह्याच टाकेला ज्या दगडी आहेत ना पूर्णपणे काढून ह्या किल्ल्यासाठी त्या तटबंदी बुरुज वापरण्याकरता त्याचा वापर झाला. दिसते पण बघा त्या साईडला पूर्ण बघा त्या साईडला दगडी तोडलेला आपला आकार पण दिसतो त्या साईडचा. म्हणजे अजून काही काही दगडी काढायचे राहिल्यानंतर पूर्णपणे आहे. आता इथूनच साईडने पुढे जाऊया. तर वरती तटबंदी फिरू शकतो आपण पण ती मधल्या साईडला ढासळले ना परत खाली उतरावं लागते. आता इथूनच साईडने आता पुढे जाऊया. सुवर्णदुर्ग हा किल्ला इसवी सन 1660मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि स्वराज्यामध्ये सामील केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या डागडुजीकरता आणि पुनर्रचनेसाठी 10,002 रुपये खर्च केलेला असा ऐतिहासिक कागदपत्रामध्ये आपल्याला उल्लेख भेटतो. तशा बुर्जावर आपण खाली उतरतो ना तर खालच्या साईडला चोर दरवाजा बघायला भेटतो. बरोबर समुद्राच्या साईडला उतरतो. चला त्या चोर दरवाजातून आतमध्ये जाऊया. हे बघा बरोबर चोर दरवाजे ते आले बघाल ना एकदम छोटासा आपला दरवाजा बघायला भेटतो. एक 8 ते 9 पायऱ्या आहेत. खाली उतरून आपल्याला जावं लागतं. बरोबर आपण इथून खाली उतरून गेलो आपण एक समुद्र साईडला पोहोचतो. चोर दरवाजा आपण खाली आलो ना तर आपल्या खाली उतरण्याकरता एक दोरखंड लावला इथे. त्या दोराच्या साहाय्याने आपल्याला खाली उतरायला लागतं त्या साईडला. तर चला दादा या दोराच्या साहाय्याने खाली उतरूया. हे बघा चोर दरवाजातून खाली आलो. आपल्या खाली उतरण्याकरता इथं रोप लावली बघा. शेलेश उतरते बघा ही रोप लावली आहे. त्याच्याने 10 ते 12 फुटाची जागा आहे. आणि मी बरोबर समुद्राच्या साईडला येतात बॅक साईडला बरोबर किल्ल्याच्या या साईडला बरोबर आपला समुद्र बघा. तुम्ही इथे येऊन बघाल ना किल्ल्यापासून 25 ते 20 फूट आपल्या जागा सोडली बसेल नंतर किल्ला बांधलाय. सुवर्णदुर्ग किल्ल्यावरच कान्होजी आंग्रे यांचा सुवर्णकाळ सुरू झाला. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आजोबा सखोजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गची तटबंदी बांधण्याचे काम केले असे ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आपला उल्लेख आढळतात. कान्होजी आंग्रेंचे वडील तुकोजी आंग्रे शिवरायांच्या सुवर्ण काळामध्ये सुवर्णदुर्ग किल्ल्याचे सरनोबत होते म्हणजेच उपसेनापती होते. कान्होजी आंग्रेंचा जन्म हा सुवर्णदुर्ग किल्ल्यावरच झालाच. 1688 साली किल्ल्यावर मोगर सरदार सिद्दी कासमने सुवर्णदुर्ग किल्ल्याला वेढा दिला व सुवर्णदुर्गाचे किल्लेदार आसलोजी मोहिते किल्ल्यावरची रसद व दारुगोळा संपत असल्यामुळे मुघलांना फितूर झाले. सुवर्णदुर्ग हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात देणार अशी ही हमखास खबर बाळाजी विसरांना लागली. त्यांनी त्यावेळीस कोळ्यांच्या मार्फत कान्होजी आंग्रेंपर्यंत ही खबर त्यांनी पोचवली. कान्होजी आंग्रे हे 20 ते 22 वर्षाचे होते त्यावेळी. त्याच रात्री त्यांनी गडावरील सहकाऱ्यांना एकत्र केले आणि आसलोजी मोहित्यांना कैद केले आणि इतर फितूरला वेचून त्यांनी मारले आणि किल्ल्याबाहेर पडून सरळ मोगलांवर हल्ला चढवला. परंतु त्यांचा हा हल्ला फसला आणि ते मोगलांच्या कैदेमध्ये पडले. पण ते मोगलांच्या कैदेतून शिताफणी निसटून पुन्हा सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आले. अखेर मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्धीने हा वेढा उठवला. या घटनेमुळे त्यावेळी असणारे राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सुवर्णदुर्गाचे किल्लेदार बनवले. पुढे राजाराम महाराजांची पत्नी म्हणजेच महाराणी येसूबाई यांनी कान्होजी आंग्र्यांना सरखेल कान्होजी आंग्रे ही पदवी देऊन त्यांनी आरमाराचे त्यांना प्रमुख बनवले. इथूनच कान्होजी आंग्रे यांच्या सुवर्ण काळाला सुरुवात झाली. पण बरोबर महाद्वाराच्या वरती आले आपल्या समोरच भगवा ध्वज बघायला भेटतो. तुम्ही बरोबर ह्या साईडला बघाल ना जिथे आपण बोट पकडतो ना त्या साईडला ह्या सुवर्णदुर्गाच्या रक्षण करताना जमिनीवरचे 3 किल्ले बांधण्यात आले होते. हा समोर तुम्हाला दिसतो इथे हा गोवा किल्ला आहे बघा इथे बरोबर. हा मधल्या भागामध्ये फतेगड आहे. जिकडनं आपण बोट पकडली ना तो कनकदुर्ग बघा त्या साईडला एकदम बाजूला असे एकदम छोटे असे किल्ले आहेत. ह्या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षण करता त्या किल्ल्यांची निर्मिती केली होती. ह्या साईडला पूर्णपणे आपल्याला हा हरणे मंदिर बघायला भेटतो. पूर्णपणे हा समोर साईडला हरणे मंदिर बघायला भेटतो. आता बघा समोर आपल्या महाद्वार समोर झालं आहे. तिथं आपल्याला आपला भगवा ध्वज इथे बघायला भेटतो आणि खालच्या साईडला बरोबर महाद्वार आहे. ज्या बोटीमधून आलो ना तो पोरगा आम्हाला घेण्याकरता वरती किल्ल्यावर आला. ये इकडे. काय नाव तुझं? स्वराज. बघा हा स्वराज आहे. आम्ही मगाशी बोटीतून आलो ना त्या बोटीमध्ये होता. त्यांची बोट येते. ते कोणती पप्पा का दादा? मामावर होता. आम्हाला घेण्याकरता वरती बुरुजावर आला. बघा आपल्याला घ्यायला आलाय. आता आपण निघूया पटकन बोटीच्या इथे. आपल्याला एक 5-1 मिनिटं उशीर झाला.
हे बघा आत्ताच बोटीतून खाली उतरलो आहे. पूर्णपणे सुवर्णदुर्ग किल्ल्याची भटकंती झाली. एकदम मस्त असं किल्ला आहे. बघण्याकरता मग आपल्याला जरा कमी उशीर येते. अर्धा तास ते 45 मिनिटं आपल्याला बघण्याकरता येतात. आणि आज समोर आपलं हरणे बंदर आपल्याला बघायला भेटतो. म्हणजे सगळ्यात मोठा मच्छी मार्केट माहिती आहे का? समोर येतं मच्छी मार्केट आहे. मग आपली गाडी पण तिकडे उभी आहे. तर आता आपण निघतोय घरच्या दिशेने म्हणजेच कल्याणला. तुम्हाला आपली कालपासूनची भटकंती कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा. म्हणजेच काल आपण गेलो होतो बाणकोट किल्ल्यानंतर वेळाच गावले ते कासो मत्सो आणि आज आपण सकाळी या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आलो होतो. तर मित्रांनो तुम्हाला ही पूर्णपणे 2 दिवसाची किल्ल्यांची भटकंती जर तुम्हाला आवडली ना तर तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा. आपल्या व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना तर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो आपण परत व्हिडिओ अशा एका नवीन गड किल्ल्यावर तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.